भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नाराज कार्यकर्त्यांची काढणार समजूत. नाशिकमधून काँग्रेसचे एकेकाळचे प्रदेश नेते राहुल दिवे यंदा शिंदेंच्या शिवसेनेतून महापालिका निवडणुकीच्या मैदानात. आपण कुंभमेळ्याच्या प्रश्नांवर निवडणूक लढवत असून जनता आपल्या पाठीशी उभी राहील, दिवेंकडून विश्वास व्यक्त. पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. संगीता तिवारींचा महिला काँग्रेस सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडे राजीनामा केला सुपूर्द. विधानसभा निवडणुकीपासून तिवारी नाराज असल्याची माहिती. नाना पटोले मूळचे भाजपचेच. पटोलेंमुळे काँग्रेस वंचितची आघाडी रखडली होती. सुजात आंबेडकरांचा पटोलेंवर आरोप. पंधरा ते 20 दिवसामध्ये मुंबई ते सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू होणार. मंत्री नितेश राणे यांची माहिती. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण. आरोपी आणि भाजप उमेदवार शालन शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. लातूरमध्ये एका विद्यार्थिनीच्या मृत्यूवरून वातावरण तापलं. घातपाताच्या आरोपावरून विद्यार्थिनीचे नातेवाईक आणि स्थानिकांकडून गांधी चौकात रास्ता रोको. यावेळी दोषींना आपल्या ताब्यात द्या अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकरवन गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं आंदोलन. गेले 10 वर्षांपासून शाळेमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. पुण्यात मद्यप्राशन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा. मद्यप्राशन करत वाहन चालवणाऱ्या 232 जणांवर तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 720 दुचाकी चालकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई. दरम्यान पोलिसांकडून 121 वाहनं जप्त. आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यामध्ये ONGCच्या गॅस पाईपलाईनला गळती. गॅस गळतीमुळे भीषण आग. खबरदारी म्हणून आज बाजूची गावं खाली करण्याच्या प्रशासनाच्या सूचना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.